मातंग समाज हा प्राचीन काळापासून अतिशय झुंजार असा समाज आहे। या समाजाने सांगून दरोडे घालायचं काम केलेलं आहे आणि या समाजाचा नायक म्हटलं तर फकीरा, त्या फकीराच्या विचाराचं काम करणारा हा मातंग समाज आहे। हा मातंग समाज दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा कुणाला गाडायचं आणि कुणाला तोडायचं ही भाषा सांगणारा समाज आहे। आणि याच पद्धतीनं येणाऱ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मातंग समाज हा कोणत्या उमेदवाराला निवडून आणणार आणि कोणत्या उमेदवाराला पाडणार ही मातंग समाजाच्या मतदानावरच ठरणार आहे। म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतोय की मोहोळ मतदारसंघामध्ये संघर्ष समितीनं आणलेला जो उमेदवार आहे तो उमेदवार चिटिंग करून आणि पैशाच्या जीवावर आणलेला आहे। धनदांडग्या जातदांडग्या लोकांनी मागासवर्गीय लोकांचा असलेला राखीव मतदारसंघ याचं बाजारीकरण करून इथल्या राखीव मतदारसंघाचं जे जागृतीचं धोरण आहे ते जागृतीचं धोरण या धोरणाला दाबण्याचं काम केलेलं आहे। हे कदापि या मतदारसंघातला मागासवर्गीय समाज आणि त्यातल्या त्यात मातंग समाज सहन करणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान या तुतारेच्या विरोधात मातंग समाज जास्त प्रमाणात करेल असं मी मातंग समाजाला आवाहन करतो।